स्तनपानासंबंधीच्या तक्रारी. स्तनपान करताना तुम्हाला त्रास होऊ शकतो. बाळ नेहमी हवे तेवढे स्तनपान करत नाही किंवा स्तनपान करताना बाळाची स्थिती चुकीची असल्यानेही त्रास होतो. हा त्रास होऊ नये यासाठी हे निश्चित करावे की बाळाला वारंवार स्तनपान केले पाहिजे किंवा तुम्ही बाळापासून खूप वेळ दूर असाल तेव्हा स्तनांमधून हाताने दाबून दूध काढावे. सोबत हे लक्षात असू द्या की बाळ स्तनाजवळ असताना योग्य रीतीने असावे. जर बाळाची स्थिती योग्य असेल तर दूध पिण्यासाठी त्याला भरपूर दूध मिळेल. जेव्हा बाळ स्तनाजवळ योग्य पद्धतीने जोडलेले असेल तेव्हा तो जास्त हवा गिळू शकत नाही. त्यामुळे त्याची पोटदुखी कमी होईल. बाळासाठी दुधाने जड झालेले स्तन तोंडात घेणे कठीण जाते. अशा वेळी हाताने स्तन दाबून थोडे दूध बाहेर काढावे. त्यामुळे स्तन नरम किंवा कमी होतात. यामुळे बाळाला योग्य रीतीने दूध पाजण्यासाठी सहजता निर्माण होते आणि तुम्ही व्यवस्थित स्तनपान करू शकता. असेही असू शकते की तुमच्या दूधग्रंथीचा प्रवाह खंडित होऊ शकतो. जर असे झाले तर दुधाचा प्रवाह पूर्ववत होण्यासाठी हळूहळू त्या जागी चोळावे जेथे कडकपणा असेल. मग तुम्ही सामान्यपणे स्तनपान करू शकता. परंतु जर तुम्ही अशा खंडित झालेल्या दूधग्रंथीचा इलाज केला नाही तर स्तनांना सूज येते किंवा जळजळ होण्याचा त्रास होतो. जर तुम्ही कामाला जात असाल किंवा खूप वेळ स्तनपान केलेले नसेल तर स्तनांमध्ये जळजळ होऊ शकते. स्तनांमध्ये आग होत असताना खूप त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला ताप येणे, आजारी पडणे हे होऊ शकते. जर स्तनांमध्ये आग होत असेल तेव्हा तुम्ही वारंवार स्तनपान केले पाहिजे. जर जास्त त्रास होत असेल तर स्तनांमधून दूध काढून कपमध्ये ठेवून मग बाळाला देऊ शकता. तुम्ही एक गरम टॉवेलचाही वापर करू शकता. सोबत विश्रांतीही घेऊ शकता. डॉक्टरांशी संपर्क करून प्रतिजैविक औषधे घेऊ शकता. बोटणीला जखम असणे ही एक समस्या आहे. बाळाला स्तनपानाची योग्य स्थिती नसेल किंवा खूप वेळ बाळाला दूध पाजले नाही तर ही समस्या निर्माण होते. जसे जसे दूध पाजण्याच्या अवस्थेमध्ये सुधारणा होईल तसतशी ही समस्या कमी होईल आणि तुम्ही सामान्यपणे स्तनपान करू शकता. तुम्ही स्तनपान करण्यासाठी वेगवेगळी स्थितीच उपयोग करू शकता. स्तनांमध्ये दूध भरण्यासाठी स्तनपान करणे आवश्यक आहे. स्तनपानासंबंधी जोडलेल्या सगळ्या समस्यांचे एकच उत्तर आहे की वारंवार बाळाला स्तनपान करावे किंवा स्तनपानाची अवस्था निश्चित करावी. तुम्ही तुमच्या बाळाला योग्य पद्धतीने स्तनाजवळ घेऊन दूध पाजावे.